रोहित पवार यांचा सत्ताधारी नेत्यांवर टीकेचा धाका। बार्शी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला। पवार यांनी आपल्या भाषणात असे म्हटले की लोकसभेच्या निवडणुकीनंतर सत्ताधारी नेत्यांना काय चालले आहे हेच समजत नाही। योजनांचे नाव चुकीचे घेतले जाते, चुकीची आकडेवारी दिली जाते आणि अजूनही पीक विमा मिळालेला नाही। रोहित पवार यांनी सदावर्ते प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली। सदावर्ते हा फडणवीस यांचा माणूस आहे। जर भाजपचा कार्यकर्ता कोर्टात जात असेल तर सत्ताधारी नेत्यांना याची कल्पना का नाही? कोर्टात टिकणारे आरक्षण मिळायला पाहिजे, सत्ताधारी नेत्यांना कोणी विचारत नाही। पवार यांनी पुढे सांगितले की देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता जर कोर्टात जात असेल तर त्यांनी त्याला सांगायला पाहिजे की कोर्टात जाऊ नको। भाजपचे नेते दोन समाजांमध्ये वाद निर्माण करतात आणि मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात। आमची भूमिका आहे की कोर्टात टिकणारे आरक्षण दिले पाहिजे। तसेच रोहित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांवर ओबीसी आणि मराठा समाजातील वादासंदर्भात देखील टीका केली। मराठा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सत्ताधारी जातात आणि नंतर ओबीसी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जातात। त्यांच्यात काय चर्चा होते हे विरोधी पक्षाला सांगितले जात नाही। बार्शीतील शेतकरी संवाद कार्यक्रमात रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर देखील चर्चा केली। त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार कसे उपयुक्त ठरू शकतात याबाबत आपले विचार मांडले। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि आगामी निवडणुकीत या मुद्द्यांचा परिणाम दिसून येऊ शकतो। लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर सत्तेत असणाऱ्या नेत्यांना काय चाललंय हेच कळत नाही। योजनेचे नावं चुकीच्या पद्धतीने घेतले जातात, आकडे चुकीच्या पद्धतीने सांगितले जातात। अजूनपर्यंत विमा लोकांना शेतकऱ्याला मिळालेला नाही, दुष्काळ निधी मिळालेला नाही, युवांचे अनेक प्रश्न आहेत आणि याच्यातच आरक्षणाच्या बाबतीत हा मुद्दा काढतात। आता महायुतीला जर आरक्षण दिलं असेल तर दादांना सुद्धा माहिती आहे की सदावर्ते कोर्टात गेले आणि कोर्टात कुणी पाठवलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेलं आहे। मग आता हा वाद कायमस्वरूपी जर संपून कोर्टात जाऊन युवांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आरक्षण तिथं मिळणार असेल आणि त्यात भाजपचाच एक कार्यकर्ता जाऊन विरोध करत असेल तर दादांना सुद्धा माहिती आहे की रणनीती महायुतीची काय चालली। या सगळ्या गोष्टींमुळे संभ्रम कुठेतरी तिथं निर्माण होत असावा असं आम्हा सगळ्यांचं मत आहे।